नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या विविध यशोगाथांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आपण या यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे. आज आपण कृषी विज्ञान केंद्र गांधिलीच्या शास्त्रज्ञ देशमुख मॅडम यांनी विविध विषयावर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ऐकणार आहोत. थोडं बारीक सारीक काम नाही करू शकत. मग मोठे जे ट्री गार्ड असतात ना झाडाला, जे असं आपण जनावर खाऊ नये म्हणून जे हे करतो, तसे ट्री गार्डला मागणी आहे खूप जास्त. म्हणजे बांबू विभागाकडनंच आहे. तर त्यांना किमान 600 रुपयाला एक घेतात ते ट्री गार्ड. करायला किती खर्च येतो? 200 रुपये. विक्री किती चालले? 600. तशा 1000 बांबूच्या ट्री गार्डची त्यांना आवश्यकता आहे. तर ते आम्ही महिलांना शिकवलं. त्याशिवाय आकाशदिवे आम्ही मागच्या वर्षी 5000 आकाशदिवे विकले. एक आकाशदिवा आम्ही 900 रुपयाला विकला. आणि तशीच आकाशदिव्याची मागणी अजूनही आम्हाला 900 आकाशदिवे मागवले, पण आम्हाला ते कारागीर नाही करायला. तर असं आहे की तुम्ही हे लोणचं, पापड, चटण्या, कुरड्या, पापड एकदम तुम्ही परफेक्ट. तुम्हाला त्याला काहीच शिकवायची गरज नाही. तुम्ही मला शिकवू शकता, मला नाही एवढं परफेक्ट. बरोबर आहे का नाही? त्या तितके तुम्ही आहेत. पण याशिवाय वेगळं तुम्ही ज्यावेळेस करसाल त्याच वेळेस तुम्ही पुढे यायचं. हिनं केलं मग मी केलं, मी केलं मग तिने केलं, तिने केलं मग तुम्ही सगळ्यांनी एकमेकीच्या कधी करा. जसं आपण काय म्हणतो की एकटी नदी असेल तर नदीला महत्व नाही, संगमाला महत्व. ती नदीचं संगम म्हणलं की कसं त्याला खूप महत्व असतं. बरोबर आहे ना? तसं एक महिला काही नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही गटामध्ये येत नाही. ज्यावेळेस तुम्ही गटामध्ये येणार त्याच वेळेस तुमचा बिझनेस सक्सेसफुल होणार. कारण की दोघी जणी करतील, दोघी जणी मार्केटिंग करतील, दोघी जणी हिशोब ठेवतील, दोघी जणी बाकीचं आवरतील. तुम्हाला तुमचा घरचा व्याप आहे ना, घरचा व्याप सांभाळून तुम्हाला हे करायचं. त्यामुळे काय, ज्यावेळेस तुम्ही गटामध्ये समोर येसाल त्याच वेळेस तुमचा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो. त्यामुळे गटामध्ये जे काही करायचं ते गटामध्ये करण्याची तयारी ठेवा कधी पण. आता आपण काय करतो विचार की आता माझ्याच्यानं होईल का? आता आपण जेवढ्या काही सक्सेस स्टोरी वाचतो, आता तर खूप महिला पुढे आल्यात. एक्झिबिशनला तुम्ही भेट देत असाल, एक्झिबिशनला सगळ्या तुमच्यातलेच एक महिला म्हणून का होईना, तर तुम्हाला चेंज म्हणून का होईना. जर तुम्ही गावाला वगैरे जाता ना कुठे पिकनिकला, तिथे पैसे खर्च करावे लागतात. इथे काय करायचं, पैसे आणि काय शिकायचं, फक्त शिकायचं, दुसरं काही नाही. तुम्हाला 2 टाइम चहा भेटेल, सकाळचा नाश्ता भेटेल, 2 टाइम जेवायला भेटेल. याचाही विचार करा की तुम्हाला ऋतूनुसार काय काय लागतं घरामध्ये, याचा अभ्यास करा. बरोबर आहे? मला करायचंच, मी करू शकते का नाही म्हणायचं. मला करायचं ते पुरुष असतील का महिला असतील. ज्यावेळेस आपण म्हणून मला करायचंच त्याच वेळेस आपण काहीतरी करणार. नाहीतर करू, बघू, आलत्या मॅडम, जाऊ कधीतरी, वेळ भेटला तर, आज मला वेळच नाहीये, आज माझं हेच झालं. खूप कारण आहेत. बरोबर आहे का? आणि आपल्याला दिवस, रोजचा आपला दिवस तोच आहे. सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, घराचं आवरायचं, शेतात जायचं, यायचं, स्वयंपाक करायचं, झोपायचं. रुटीन तेच आहे ना तुमचं पण. सकाळी उठणं, शेतात जाणं, शेतामध्ये व्यवस्थापन बघणं, परत घरी येणं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्यामधनं कुठे ना कुठे वेळ काढावा लागेल ना. जसं आपल्याला समजा एखाद्या वारीला जायचं किंवा मी एखाद्या पंढरपूरला जाते एक दिवस, आपण वेळ काढतो का नाही? सगळं बरोबर मॅनेज करतो. गाईला जर मी ट्रेनिंगला आता कुठं गावात गेले त्यांना असं म्हणलं, ताई बसा ना, नाही माझी गाय आली, मला बांधून यावं लागलं असं म्हणतात. आणि तुम्ही जर गावाला गेले का पंढरपूरला, तर गाय कोण बांधते? बरोबर आहे का नाही? करता व्यवस्था. तसंच तुम्हाला ठरवायचं की आपल्याला काही शिकायचंय ना, मग या गोष्टीला 3 दिवस तुम्ही मॅनेज करू शकता. 3 दिवस तर तुमचं कोणी ना कोणी सांभाळ. आता माहेर जाता का नाही? जातात ना. हे पण सगळे फिरायला जातात कुठेतरी 3-4 दिवस. त्यावेळेस तुमचं शेतीचं मॅनेज होतच ना. मग त्यानुसार असं ठरवायचं की आपण फिरायला चाललो तिथे. तिथे काय तू माहेरी आल्यासारखं, माहेर सारखं पण सुख नाही तुम्हाला. म्हणजे सुख त्याच्यापेक्षा जास्त सुख आहे. म्हणजे माहेरी गेल्यावर तर एखादा स्वयंपाक करावा लागतं, आईला थोडी मदत करावी लागते, झाडूनच घ्यावं लागतं. तसं केविकीला काहीच नाही. 3 दिवस आलात, सकाळी उठायचं, आईचा चहा असतो, तिथंच कप ठेवून द्यायचं, उचलायचं नाही. नाश्ता असतो, प्लेट तिथेच ठेवायची, धुवायची. जेवण करायचं, उचलायचं, ताट बाजूला ठेवायचं, पाणी पिले की बाजूला परत ऐकत बसायचं. आहे का एवढं सुख कुठं? बेडशीट वगैरे सगळं, टॉयलेट बाथरूम सुद्धा घासायला बाई असते, पाय पुसायला, ते रूम सुद्धा पुसायला बाई असते. त्यामुळे काहीच नाही टेन्शन तिथे.